गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा कशी करावी ते जाणून घेऊया। सर्वात प्रथम गणेशाची मूर्ती ज्यात चौरंग किंवा पाटावरती प्रतिष्ठापित करायची असेल त्यावर लाल वस्त्र अंथरून कुंकुम मिश्रित अक्षतांनी स्वस्तिक काढावे। त्यावर मूर्तीचे पूर्व, पश्चिम, उत्तर यापैकी एके दिशेकडे मुख करून स्थापना करून घ्यावी। 2 वेळा आचमन करून प्राणायाम करावा। उजव्या हाताच्या तळहातावर अक्षता आणि जल घेऊन स्क्रीनवर दाखवलेला संकल्प मंत्र म्हणावा। बाप्पाला आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि हातातील जल खाली तामनात सोडून द्यावे। कलश, शंख, घंटा, दीप यांचे पूजन करून तुळशीपत्राच्या साह्याने पूजा साहित्यावर आजूबाजूस व स्वतःच्या अंगावरती गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून पवित्रीकरण करून घ्यावे। त्यानंतर स्क्रीनवर दाखवलेला प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून गणेशाचे ध्यान करावे। ओमचा 15 वेळा उच्चार करून देवाच्या डोळ्यांना तुपाचे नेत्रोन्मीलन अर्थात फुलाच्या किंवा दुर्वाच्या साह्याने तुपाचा डोळ्यांना स्पर्श करावा। गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू, धूप दीप दाखवून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। षोडस म्हणजे 16 आणि उपचार म्हणजे सेवा किंवा अर्पण करणे। ज्यांना संस्कृत वाचता येतं त्यांनी कॅप्शन मध्ये दिलेले पूजा मंत्र वाचून पूजा करावी आणि ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी गणेशाचे नाम घेऊन उपचार अर्पण करावे। सर्वात प्रथम गणेशाचे ध्यान करून त्यांना अक्षता वाहाव्यात। त्यानंतर गणेशाचे आवाहन करून त्यांना अक्षता वाहाव्यात। ते झाल्यावर गणेशाला आसनाप्रीत्यर्थ अक्षता वाहाव्यात। त्यानंतर गणेशाला पाद्य अर्पण करावे। फुलाच्या साह्याने गणपती बाप्पाच्या पायावरती प्रोक्षण अर्थात पाणी शिंपडावे। ते झाल्यावर गणेशाला अर्ध अर्पण करावे। पळीभर पाण्यात गंध, अक्षता, फूल, पाणी एकत्र करून ते अर्पण करावे। ते झाल्यावर गणेशाला आचमनाप्रीत्यर्थ पाणी शिंपडावे। त्यानंतर गणेशाला स्नानासाठी जल शिंपडावे। ते झाल्यावर गणेशाला फुलाच्या साह्याने पंचामृत शिंपडून घ्यावे। त्यानंतर गणेशाला गंधोदक अर्थात चंदन, कापूर, गुलाबजल आणि अत्तर मिसळून पाणी शिंपडावे। ते झाल्यावर देवास गंध, हळद, कुंकू, दुर्वा, फुले, धूप दीप दाखवून पंचामृताचा नैवेद्य दाखवावा आणि देवाच्या पुढे मांडलेल्या 5 विड्यांवर आणि फळांवरती पाणी सोडून घ्यावे। अशा रीतीने पूर्व पूजा पूर्ण झाली। आता देवावरील फुले आणि दुर्वा काढून ते निर्माल्य उत्तरेस ठेवावे। त्यानंतर फुलाच्या साह्याने गणपती अथर्वशीर्ष पुरुष सूक्त म्हणत पाणी प्रोक्षण करत अभिषेक करावा। अभिषेक झाल्यावर गणेशाला कापसाची वस्त्रे अर्पण करावी। त्यानंतर गणपतीच्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली जानवे घालावे। ते झाल्यावर गणपतीला चंदनाचा गंध लावून अक्षता अर्पण करावी। त्यानंतर हळदी कुंकू, सिंदूर, अबीर बुक्का देवास अर्पण करावा। ते झाल्यावर देवास फुले, 21 दुर्वा, शमी, कमळ, केवडा, 21 प्रकारची पत्री, धूप दीप, 21 मोदकांचा नैवेद्य, विडा, सुपारी, दक्षिणा, निरनिराळी फळे अर्पण करून आरती करून मंत्रपुष्पांजली वाहून स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी आणि पूजेमध्ये काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमा प्रार्थना करून नमस्कार करावा। अशा प्रकारे बाप्पाची पूजा केल्यास 7 कास आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनसमृद्धी लाभून मनोवांछित सर्व इच्छा पूर्ण होतात। बोला गणपती बाप्पा मोरया।